कोशिश करो, तुम लाख कोशिश करो हमें हराने की, हम जब जब बिखरेंगे दुगनी रफ्तार से निखरेंगे। हमने तो अपनी जान रख दी थी तुम्हारी हथेली पर, और तुमने इसे मेहंदी से बदल दिया। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये मग तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो आता? माझ्या एक प्रॉपर्टी आहे इंदोरमध्ये, ज्याच्यामध्ये मला रेंटल इन्कम येते, त्याच्यासाठी माझा उदरनिर्वाह चालू आहे। बर, मग आता तुमचा मुलगा तर तुमच्या विरोधात बोलतो सातत्याने, तो म्हणतो मी वडिलांबरोबर आहे, आई जे म्हणते ते खोटं बोलते, मग मुलगा का तुम्हाला खोटं ठरवतो? मुलगा खोटा ठरवण्याच्या अशी वेळ आहे, बहुतेक मैं खुद भी कभी हो सकता है कि खोटा बोल दूंगी कि ये मैं जो बोल रही थी ना वो सब झूठ था, ऐसी परिस्थिति निर्माण हो सकती है। माहिती आहे कशाला? क्योंकि धनंजय मुंडे जे ट्रम्प कार्ड खेळत आहे ना, धनंजय मुंडेकडे एक ट्रम्प कार्ड आहे। तुम्ही बघा, माझी गोष्टी नका बघू तुम्ही, 2019 पासून पूर्ण त्यांच्या मंत्रीकाल बघा, दरवेळी हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडे एक ट्रम्प कार्ड आहे, बिमारीच्या, ॲक्सिडेंटच्या, हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या। मुलाबाळांना माझी प्राण जाणार आहे, तुमची आई असं करत आहे, माझे मुलाबाळा मला पण सांगत आहे की तुम्ही क्या आमचे वडिलांना मारून टाकणार आहे का, असं सगळी गोष्ट बोलून तुम्ही सांगा की तो माझा पती नाहीये, तुम्ही नाव हटवा, माझे मुलाबाळा सांगताय। असं ट्रम्प कार्ड आहे त्यांच्याकडे। मी काय सांगते, उद्या एसी वेळ पण येऊ शकते की मी पण सांगू शकते की नाही हे तर सगळं झूट होता जे मी सांगत होती, हा मी तो धनंजय मुंडेची लिव्ह इन रिलेशन मध्ये। तर धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालेलं आहे। रिलायन्स रुग्णालयाचे डॉक्टर अरुण शहांच्या मार्गदर्शनाखाली सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि या आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही। असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। त्यामुळे कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबाराला उपस्थित राहता आलं नाही, अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली आहे। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजारांचं निदान झालेलं आहे। झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती? काय माझ्यासारख्याच एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल? माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे। हमने तो अपनी जान रख दी थी तुम्हारी हथेली पर, और तुमने इसे मेहंदी से बदल दिया। अहो, आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो, मनातून बोलतो, आपण पण याचं आत्मपरीक्षण करा। 59 दिवस पुन्हा एका माणसाचं, एका जिल्ह्याचं, एका जातीचं आणि एका गावाचं मीडियाकडून ट्रायल हो। 59 दिवस, या 59 दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून गेल्या, त्याचं काही तास सुद्धा त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही। पण आमचं 59 दिवस ट्रायल चालतं। झूठ बोलते हो तुम जैसा आदमी न किसी पर एक मक्कारी, बस यही कर सकते हो तुम। म्हणजे माझ्या लीडरवरती आरोप केलेले जे खरे ठरले नाहीत आणि माझ्याच लीडरकडे माझ्या बाबतीत माझ्या आरोपाचे कागदपत्र घेऊन जावं लागतं। झूठ बोलते हो तुम। माझ्या दृष्टीने ठीक आहे। झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंच्या कारला अपघात झाल्याने त्यांच्या छातीला मार लागलाय। दरम्यान त्यांना उपचारासाठी लातूरहून एअर अँब्युलन्सने मुंबईमध्ये आणण्यात आलंय। त्यांच्यावरती मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। मुंडे यांच्या कारला परळीतल्या आझाद चौकामध्ये अपघात झाला। त्या अपघातामध्ये त्यांच्या बरगड्यांना दुखापत झालेली आहे। या अपघातामध्ये मुंडे यांच्या BMW कारच्या समोरच्या भागाचा
तुटवडा झालाय, पण अपघातानंतर एअरबॅग्स लगेच उघडल्या आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं सांगितलं जात आहे. मुंडे यांच्या छातीमध्ये छोटं फ्रॅक्चर आढळून आलंय. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती. वेंडिक्टिव्हच होतं. एखाद्या व्यक्तीला आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकार्यापर्यंत जायचं आणि कुठेही गेले की कुठल्याही याच्यात ईडीचा वापर करायचा, हे जे काही अनेक दिवसापासून चाललंय ना, ही ईडीच भारतीय जनता पार्टीला संपवल्याशिवाय राहणार नाही. हे आज माझं वाक्य ना, तुम्ही लिहून घ्या. जाती हक्काचा लढा जो सुरू झालेला आहे, जातीवाचक पाठामध्ये एक असा विषय येतोय की ज्या संघटना आहेत ज्यांना जातीवाचक नाव आहेत त्यांच्या एक संदर्भात लक्षात घ्या, या पहिल्यांदा ज्या वेळेस अशी काही गावं आहेत जी जातीवरती संबोधली जातात, रेकॉर्डवर आहेत, ती गावं रेकॉर्डहून निघाली पाहिजेत. जे रेव्हेन्यू रेकॉर्डवर त्या जातीला धरून नावं दिली जातात ती रेकॉर्डहून निघाली पाहिजेत. पहिल्यांदा हा प्रस्ताव आपण समोर आणला. आता त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत. तो प्रस्ताव मान्य झाला आहे, पण ज्याचे नियम होतील त्या नियमामध्ये ह्या आता ईडीचं सीबीआयचं कार्यक्षेत्र हे पूर्ण देशभर नाही, महाराष्ट्रात पुरतंच आहे. महाराष्ट्रातच या ठिकाणी सरकारला बदनाम करण्यासाठी, सरकार पक्षामधल्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारच्या ईडीच्या कारवाया या ठिकाणी चालू आहेत. पण अशा किती हमने तो अपनी जान रख दी थी तुम्हारी हथेली पर और तुमने इसे मेहंदी से बदल दिया. ही कारवाया झाल्या, महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी मजबूत आहे आणि अशा कारवाया मजबूतीवर आम्ही लढणार. एक बात का ख्याल रखना कि जीवन में कभी भी कुछ भी तोड़ो, विश्वास मत तोड़ना. गंभीर बातमी, धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आला. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आला. धनंजय मुंडे यांची आता प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. धनंजय मुंडे हे ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना रात्री उशिरा दाखल करण्यात आलंय. या सगळ्या संदर्भात आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. धनंजय मुंडे यांच्यावर डॉक्टरांनी पुढील उपचार सुरू केले असून लवकरच याबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचं सांगितलं जातं. मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती मिळतेय. मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आलेला आहे. हमने तो अपनी जान रख दी थी तुम्हारी हथेली पर और तुमने इसे मेहंदी से बदल दिया. मंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री, त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आलेला आहे. अधिकची या सगळ्या संदर्भात माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून. गिरीश, त्यांच्या प्रकृतीविषयीची काय अधिकची माहिती? नक्कीच आता सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे असं बोललं जात आहे. मात्र आज संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ज्यावेळी ते त्यांच्या घराकडे निघाले होते त्यावेळी त्यांना छातीत दुखू लागलं आणि यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती. जिस एनसीपी नेता और महाराष्ट्र में उद्धव ठाकरे सरकार में कैबिनेट मंत्री धनंजय मुंडे कोरोना वायरस से संक्रमित पाए गए हैं. इस तरह मुंडे ठाकरे सरकार में संक्रमित होने वाले तीसरे मंत्री हैं. फिलहाल उनका इलाज चल रहा है. माना जा रहा है कि मुंडे के अलावा मुंबई में उनके ड्राइवर और रसोइया भी कोरोना से संक्रमित हैं. मुंबई पहुंचने के बाद इन सभी लोगों को कोरोना की जांच की गई. जांच रिपोर्ट में मुंडे के कोरोना वायरस से संक्रमित होने की पुष्टि हुई है. इस तरह ठाकरे सरकार में संक्रमित वो तीसरे व्यक्ति हैं. इसके अलावा वो दूसरे एनसीपी नेता हैं जो की चपेट में आए हैं. वही बताया गया है कि धनंजय मुंडे ने 10 जून को एनसीपी की वर्षगांठ समारोह में हिस्सा लिया. उस समय वो एनसीपी के कई नेताओं के संपर्क में आए थे. एक बात का ख्याल रखना कि जीवन में कभी भी कुछ भी तोड़ो, विश्वास मत तोड़ना.
खबर आ रही है, महाराष्ट्र के सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉजिटिव टेस्ट हुआ है उनका। झूठ बोलते हो तुम। धनंजय मुंडे वो कोरोना पॉजिटिव पाए गए हैं। बता दें आपको, झूठ बोलते हो तुम। महाराष्ट्र में अब कुल मिलाकर कैबिनेट की संख्या 3 हो गई है। मतलब कैबिनेट में 3 मंत्री ऐसे हैं महाराष्ट्र में जो कोरोना पॉजिटिव हो गए। धनंजय मुंडे की बात हम कर रहे हैं। मुंडे के निजी सहायक और अन्य कर्मचारी भी प्रभावित बताए गए हैं। महाराष्ट्र हमने तो अपनी जान रख दी थी तुम्हारी हथेली पर, और तुमने इसे मेहंदी से बदल दिया। आता धनंजय मुंडे यांनी मोठा पुढाकार घेतलेला आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठाननं आता पुढाकार घेतलेला आहे। 1 रुपये क्लिनिक आणि नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून परळीतील नागरिकांची मोफत थर्मल टेस्टिंग आता केली जाते। आतापर्यंत जवळपास 10,000 नागरिकांचं टेस्टिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे। ही आताची मोठी बातमी। या स्क्रीनिंग दरम्यान कोणत्याही व्यक्तीस कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलंय। मुंबईतील 10 डॉक्टरांची टीम परळीतील नागरिकांचं थर्मल टेस्टिंग करते। प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येक नागरिकाची तपासणी या 1 रुपये क्लिनिकच्या वतीनं केली जाणार आहे। झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती। माझी परळीतल्या जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे की या तपासणीसाठी आपण सर्वांनी सहकार्य करा। आपल्याला जर याच्यात कुणाला जास्तीचा ताप असला, सर्दी असली, खोकला असला किंवा इतर कुठलाही आजार असला तर आमचा प्रयत्न राहील की आपल्याला अशा संचारबंदीच्या काळामध्ये बाहेर येऊन दवाखान्यात जाण्यापेक्षा तुम जैसा आदमी न किसी को धोखा फरेब मक्कारी बस यही कर सकते हो तुम। तर धनंजय मुंडेंना श्वसनाचा सौम्य त्रास असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिलेली आहे। तर ते पुन्हा 10 दिवसांमध्ये मुंडे जे आहेत ते सक्रिय होतील असा विश्वासही यावेळेस आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। एक नक्कीच आहे की धनंजय मुंडे पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे। त्यांचे 2 रिपोर्ट केले खरं तर, एक निगेटिव्ह आला आणि एक पॉझिटिव्ह आला। बदललीच पाहिजेत असा या मतापर्यंत आता मी नक्कीच आलो आहे। मी आज विशेष विमानाने आम्ही 3ही मंत्री आज नागपूरला आलो। आणि मी स्वतःलाच घरी, कारण कॅबिनेटला उपस्थित होतो त्यामुळे स्वतःला मी आजपासून क्वारंटाईन केलेलं आहे पुढचे 4 दिवस। आणि आता पुढे मला वाढवावं लागेल असेल तर ते टेस्ट वगैरे मी स्वतःची पण करून घेणार आहे। तुम जैसा धोखा फरेब मक्कारी बस यही कर सकते हो तुम। एक बात का ख्याल रखना कि जीवन में कभी भी कुछ भी तोड़ो, किसी का विश्वास मत तोड़ना। बुलेटिनमध्ये स्वागत। राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे। दुसऱ्या त्यांना कोरोनाची लागण झाली आहे याबाबत धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे। काही महिन्यांपूर्वीही धनंजय मुंडे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, तेव्हा योग्य उपचार घेत मुंडे यांनी कोरोनावर मात केली होती। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी आपली तपासणी करून घ्यावी अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काळजी घेतो आहे आणि सोबतच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सगळ्यांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहन मुंडेंनी जनतेला केलं आहे।
नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा कुलकर्णी. हस्तक बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केलाय आणि त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच धनंजय मुंडे यांनी रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना 2 मुलं झाल्याचा खुलासा केलाय. पहिल्या बायकोपासूनची 3 मुलं आणि करुणापासून झालेली 2 मुलं अशी 5 मुलं असल्याचं मुंडेंनी स्वतः कबूल केलंय. वेंडिक्टिव्हच होतं. एखाद्या व्यक्तीला आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकार्यापर्यंत जायचं आणि कुठेही गेले की कुठल्याही याच्यात ईडीचा वापर करायचा. हे जे काही अनेक दिवसापासून चाललंय ना, ही ईडीच भारतीय जनता पार्टीला संपवल्याशिवाय राहणार नाही. हे आज माझं वाक्य ना, तुम्ही लिहून घ्या. जाती हक्काचा लढा जो सुरू झालेला आहे, जातीवाचक पाठामध्ये एक असा विषय येतोय की ज्या संघटना आहेत ज्यांना जातीवाचक नाव आहेत त्यांच्या संदर्भात लक्षात घ्या. या पहिल्यांदा ज्या वेळेस अशी काही गावं आहेत जी जातीवरती संबोधली जातात, रेकॉर्डवर आहेत, ती गावं रेकॉर्डहून निघाली पाहिजेत. जे रेव्हेन्यू रेकॉर्डवर त्या जातीला धरून नावं दिली जातात ती रेकॉर्डहून निघाली पाहिजेत. पहिल्यांदा हा प्रस्ताव आपण समोर आणला. आता त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत. तो प्रस्ताव मान्य झालाय, पण ज्याचे नियम होतील त्या नियमामध्ये ह्या सगळ्या गोष्टी. धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार आता मागे घेण्यात आलेली आहे. पीडित महिलेनं ही तक्रार मागे घेतली. खरं तर महिलेनं मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती, मात्र आता ती मागे घेतल्यानं धनंजय मुंडेंना खरं तर मोठा दिलासा मिळालेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. धनंजय मुंडेंविरोधातील रेणू शर्मा यांनी दाखल केलेली बलात्काराची तक्रार आता अखेर मागे घेण्यात आलेली आहे. त्यामुळे चिक्की घोटाळ्यावर धनंजय मुंडेंचं एक वक्तव्य आलेलं आहे. चिक्की घोटाळ्यामध्ये गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली. गुन्हे दाखल करण्याची माझी पहिल्यापासूनचीच मागणी आहे असं धनंजय मुंडेंनी म्हटलं. चिक्की घोटाळ्यामध्ये गुन्हे दाखल केले पाहिजेत असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. नाही, मी तर हे ज्यावेळेस हा घोटाळा निघाला त्यावेळेसपासूनच म्हणतोय की या बाबतीमध्ये चौकशी व्हायला पाहिजे, FIR व्हायला पाहिजे. आणि आज नाही, ACBकडे काँग्रेसचे प्रवक्ते माझे मित्र सचिन सावंतांनी त्यावेळेसच अर्ज केलेला आहे. त्या बाबतीत कोर्टाच्या आज सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. आता ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी इंदोरमधील एक महिला आपल्याला तब्बल 5 कोटी रुपयाची खंडणी मागत असल्याचा आरोप केलाय. एवढंच नाही तर या महिलेनं ब्लॅकमेल करून आपल्याकडून लाखो रुपये महागड्या चीजवस्तू घेतल्याचीही तक्रार केली आहे. आणि याच तक्रारीवरून पोलिसांनी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्माला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदौर गाठ्यात ही कारवाई केली. धनंजय मुंडेंनी आपल्या जबाबात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केलेत. गेल्या 2 वर्षांचा संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय. त्यामुळेच नेमका प्रकार काय, रेणूनं 1.5 लाखाच्या मोबाईल सोबतच मुंडेंकडून काय काय मिळवलं आणि कोर्टात नेमकं काय झालं तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धनंजय मुंडे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मानं 2020 मध्ये एक तक्रार दिली होती. मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप तिनं मुंडेंवर लावला होता. या प्रकरणानं तेव्हा राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. नंतर याच रेणू शर्मानं तपास अधिकाऱ्यांकडे शपथपत्र देत 22 जानेवारी 2021 ला आपली तक्रार मागे घेतली. यानंतर काही दिवसातच रेणू शर्मानं आपल्याशी संपर्क साधण्याचा सातत्यानं प्रयत्न केल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय. हमने तो अपनी जान रख दी थी तुम्हारी हथेली पर और तुमने इसे मेहंदी से बदल दिया. मलबार हिल पोलीस ठाण्याला दिलेल्या जबाबात ते सांगतात, वेगवेगळ्या नंबरवरून संपर्क केला पण मी तिला भेटण्यास नकार दिला. व्हॉट्सॲपवर वस्तू, मोबाईल फोन आणि पैशांची मागणी करू लागली. त्याला काही उत्तर दिलं नाही तर यापूर्वी माझ्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार मीडिया आणि ट्विटरवरून माझी बदनामी करण्याचे धमकीवजा मेसेज करू लागली. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून 5 कोटी रुपये तसंच व्यापारी गाळा, महागडे फोन यांची मागणी करू लागली. पैसे दिले नाही तर ओशिवरा ठाण्यातली तक्रार दबावामुळे मागे घेतल्याचं सांगून पुन्हा तशीच तक्रार देईन आणि गुन्हा दाखल करीन अशी धमकी देऊ लागली. मागण्या पूर्ण करण्यासाठी माझ्यावर दबाव आणते. तसंच
माझ्या पत्नीशी संपर्क करून तिलाही त्रास देईन असं धमकावत आहे. दरम्यानच्याच काळात धनंजय मुंडे यांनी आपण रेणू शर्मा यांच्या काही मागण्याही पूर्ण केल्याचा दावा केलाय. ते सांगतात 28 फेब्रुवारीला ओळखीच्या माणसामार्फत इंदौरला 3 लाख रुपये पाठवले. तसंच मार्चमध्ये सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी फोल्ड 3 हा फोनही तब्बल 1,42,900 रुपये किमतीचा फोन मी स्वतःच्या नावानं खरेदी करून कुरिअरनं रेणू शर्माला इंदौरच्या राहत्या पत्त्यावर पाठवला. रेणू शर्मांच्या डिमांडला कंटाळून आणि तिच्या मागण्या पूर्ण केल्या तर तिच्या रोजच्या त्रासातून सुटका होईल असं वाटलं. त्यामुळंच तिला मोबाईल रक्कम दिली होती. यानंतरही गेल्या काही दिवसापासून ती सतत फोन करून 5 कोटी रुपये मागत असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. एक बात का ख्याल रखना कि जीवन में कभी भी कुछ भी तोड़ो अटका जो जी में सब तोड़ो लेकिन किसी का विश्वास मत तोड़ना. त्यांच्यावर वेंडिक्टिव्हच होतं. एखाद्या व्यक्तीला आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकार्यापर्यंत जायचं आणि कुठेही गेले की कुठल्याही याच्यात ईडीचा वापर करायचा. हे जे काही अनेक दिवसापासून चाललंय ना, ही ईडीच भारतीय जनता पार्टीला संपवल्याशिवाय राहणार नाही. हे आज माझं वाक्य ना, तुम्ही लिहून घ्या. झूठ बोलते हो तुम. झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती. हा फोटो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा. ठिकाण आहे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय. गेल्या काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा बीडच्या परळी परिसरात अपघात झाला होता. त्यांच्या छातीला मार लागला असल्याने त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांपासून अनेक नेते पोहोचले. यातच एकनाथ शिंदे हे देखील मुंडेंची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर नेमकं काय झालं पहा. हमने तो अपनी जान रख दी थी तुम्हारी हथेली पर और तुमने इसे मेहंदी से बदल दिया. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराने ते ग्रस्त झालेले आहेत. स्वतः एक्स पोस्ट करत धनंजय मुंडेंनी ही आजाराबद्दलची माहिती दिली आहे. बेल्स पाल्सी हा मेंदूशी संबंधित ही समस्या आहे आणि बेल्स पाल्सीमुळे 2 मिनिटही आपल्याला बोलता येत नाहीये असं मुंडेंनी सांगितलंय. झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती. बेल्स पाल्सी आजारामुळेच आपण कॅबिनेट आणि जनता दरबाराला अनुपस्थित राहतोय असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. या आजारामुळे सलग 2 मिनिटही आपल्याला बोलता येत नाहीये आणि त्यामुळे आपण कॅबिनेट तसंच जनता दरबारामध्ये अनुपस्थित राहतोय असं देखील धनंजय मुंडेंनी यावेळी या पोस्टमधून सांगितलंय. राज्याचे मंत्री धनंजय मुंडेंचा पहिलाच दिवस धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून चांगलाच गाजला. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली. धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली. दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाल्याचीही माहिती आहे. धनंजय मुंडेंच्या भेटीआधी सुरेश धस यांनी सुद्धा फडणवीसांची भेट घेतली होती. अधिवेशनाचा पहिला दिवस धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं गाजला. धनंजय मुंडे फडणवीस भेट आणि विरोधकांच्या घोषणांनी विधान भवनाचं वातावरण तापलं. धनंजय मुंडेंच्या भेटीआधी सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली.
तुम? विधान भवनाच्या पहिल्याच दिवशी मुंडेंच्या राजीनाम्याच्या हालचाली वाढल्या. वाल्मिक कराड काही एवढा मोठा माणूस नाही. ते सरेंडर होताना ज्या VIP पद्धतीने सरेंडर होतात आणि खुद स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी हे म्हणले होते की ते माझ्या निकटवर्ती आहेत. आज सुद्धा आम्ही तीच मागणी करतोय आणि त्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल स्पष्टता दिलेली आहे की माननीय धनंजय मुंडे साहेबांचा या विषयामध्ये रोल नाही आहे, तर त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता काय आहे? महायुती सरकारमधले मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी रघुनाथ नेत्रालय या ठिकाणी येऊन त्यांनी शस्त्रक्रिया केलेली आहे. डॉक्टर लहाने यांचं हे रुग्णालय आहे आणि या ठिकाणी येऊन त्यांनी ही शस्त्रक्रिया केली असल्याची माहिती मिळत आहे. सध्या तरी कोणत्याही संदर्भात माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही आहे. मात्र 5 दिवस जे आहेत ते धनंजय मुंडे यांना आराम करण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे आणि डॉक्टर लहाने जे पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत त्यांच्याकडून ही शस्त्रक्रिया जी आहे ती सध्या करण्यात आलेली आहे. 5 दिवस त्यांना सक्तीच्या विश्रांती करण्याचा सल्ला देखील त्यांना देण्यात आलेला आहे आणि याच संदर्भात खरं तर 5 दिवस आराम केल्यानंतर सोमवारपासून पुन्हा एकदा कामावर रुजू होणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी स्वतः दिली आहे. एकीकडे धनंजय मुंडे सध्या वादामध्ये असलेले बघायला मिळत आहेत. अगदी बीड प्रकरणामध्ये अनेकदा त्यांच्यावर आरोप होत असताना देखील बघायला मिळतात. मात्र आता त्यांच्यावर सर्जरी जी आहे ती झालेली बघायला मिळते आहे आणि त्यानंतर त्यांना सक्तीचा सध्या विश्रांतीचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे. एक बात का ख्याल रखना कि जीवन में कभी भी कुछ भी तोड़ो, किसी का विश्वास मत तोड़ना. दोन्ही डोळ्यांवर 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारण 10 दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला बेल्स पॅल्सी नावाच्या आजाराचं निदान झालंय आणि त्याच्यावरील उपचाराचं निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही. त्यामुळे सध्या 1-2 कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं नाही असं ट्विट धनंजय मुंडेंनी केलंय. लवकर कामात रुजू होईल असं त्यांनी म्हटलंय. झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती? जिस दिन से झूठ बोलते हो तुम. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. मात्र या दौऱ्यावरून चर्चा झाली ती धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीची. दादांच्या दौऱ्याला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली, पण दांडी मारली ती माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी. आपल्या अनुपस्थितीसाठी धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा आजारपणाचं कारण पुढे केलेलं आहे. उपचारांसाठी मुंबईला जात असल्याचं, दादांच्या दौऱ्यात हजेरी शक्य नसल्याचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. तर वाल्मिक कराड कनेक्शन प्रकरणावरून धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसलेले नाहीयेत. मग तो मुख्यमंत्र्यांचा बीड दौरा असो की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा, धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीमुळे आता चर्चांना मात्र उधाण आलंय. दरम्यान धनंजय मुंडेंनी बीडमधल्या कुठल्या शासकीय कार्यक्रमांना दांडी मारली ते आपण बघूया. मुख्यमंत्र्यांचा बीड दौरा आष्टीत विकास कामांचं उद्घाटन होतं 5 फेब्रुवारी 2025ला. तसंच 2 एप्रिलला अजित पवारांचा बीडचा दौरा होता. डीपीडीसीची बैठक सुद्धा होती. या बैठकीला सुद्धा त्यांनी दांडी मारलेली आहे. आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही. त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली, आज दुपारी मी ऍडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते. पण शेवटी माणसाची तब्येत चांगली असली पाहिजे तर माणूस धडधाकटपणे काम करू शकतो आणि त्याच्यामुळं त्यांना येता आलं नाही.
झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती। आज अजित दादा बीड दौऱ्यावर आहेत. दुसऱ्यांचे काय चाललंय थोडीच मला माहिती आहे कोणाचं काय चाललंय मला काय. हमने तो अपनी जान रख दी थी तुम्हारी हथेली पर और तुमने इसे मेहंदी से बदल दिया. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या एका फॅशन शो मध्ये धनंजय मुंडे हे त्यांची पत्नी राजश्री मुंडे यांच्यासोबत सहभागी झाले. मंगळवारी रात्री हा कार्यक्रम झाल्याची माहिती मिळते. तर बुधवारी अजित पवारांचा बीडमध्ये कार्यक्रम होता. दिवसभर ते बीडमध्येच थांबले. सकाळी ते लवकर बीडमध्ये दाखल झाले. त्याआधी धनंजय मुंडेंचं ट्विट आलं की उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार साहेब यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो, परंतु माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावं लागलं आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून या संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये ही विनंती. हे ट्विट आल्यानंतर धनंजय मुंडे बीडमध्ये का नाहीत या चर्चा थांबल्या. अजित पवारांनी सुद्धा भाषणात बोलताना धनंजय मुंडे आजारपणामुळे उपचारामुळे आले नाहीत असाच उल्लेख केला. झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती। पंकजा मुंडे म्हणाल्या की धनंजय मुंडे आजकाल आजारी आहेत. पण धनंजय मुंडेंचा एक व्हिडिओ बाहेर आला आणि पुन्हा चर्चा सुरू झाल्या आणि संभ्रम देखील झाला. मुंबईत एका फॅशन शो मध्ये धनंजय मुंडे बसले असल्याचा हा व्हिडिओ होता. या फॅशन शो मध्ये आपल्या मुलीने भाग घेतल्याने धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती असं सांगितलं जात आहे. धनंजय मुंडेंसह केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेही या कार्यक्रमात दिसत होते. धनंजय मुंडे हे परळीत होते. ते त्यानंतर मुंबईला गेले. मंगळवारी रात्री ते मुंबईत होते तर बुधवारी सकाळी ते अजित पवारांसोबतच बीडला येऊ शकत होते. मात्र त्यांनी अजितदादांना टाळलं की काय की खरंच उपचार होते ते समोर येणं आता महत्वाचं आहे, कारण यावरून चांगली चर्चा जोर धरू लागली. धनंजय मुंडेंनी टाळलं असलं तरी पंकजा मुंडेंनी मात्र बीडमधील कार्यक्रमात अजित पवारांसोबत सहभाग घेतला. त्या कार्यक्रमात दिसल्या सुद्धा आणि त्यांच्या शासकीय कामकाजावरून चर्चाही झाली. मात्र धनंजय मुंडेंचं बीडला न येणं, आजारपणाचं कारण देणं आणि फॅशन शो मध्ये दिसणं यामुळे बीडमध्ये आणि महाराष्ट्रात अधिकच चर्चा रंगल्या आहेत. यावर आता धनंजय मुंडे काय उत्तर देतात? अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये सगळं काही आलबेल आहे का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. तसं असलं तरी फॅशन शोचा हा व्हिडिओ धनंजय मुंडेंना चांगलाच अडचणीत आणणार असंच दिसतंय. एकूणच या प्रकरणाविषयी धनंजय मुंडेंचं हे खोटा ठरवण्याच्या अशी वेळ आहे. बहुतेक मी खुद भी कभी हो सकता है कि खोटा बोल दूंगी कि ये मैं जो बोल रही थी ना वो सब झूठ था. ऐसी परिस्थिति निर्माण हो सकती. झूठ बोलते हो तुम. माहिती आहे कशाला? क्योंकि धनंजय मुंडे जे ट्रम्प कार्ड खेळत आहे ना, धनंजय मुंडेकडे एक ट्रम्प कार्ड आहे. तुम्ही बघा, माझी गोष्टी नका बघू तुम्ही. 2019 पासून पूर्ण त्यांच्या मंत्रीकाल बघा, दरवेळी हॉस्पिटल दरवेळी हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडे एक ट्रम्प कार्ड आहे. बिमारीच्या, ऍक्सिडेंटच्या, हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या. मुलाबाळांना माझी प्राण जाणार आहे, तुमची आई असं करत आहे, माझे मुलाबाळा. तुम जैसा आदमी न किसी को प्यार कर सकता है, न किसी का प्यार पा सकता है. धोखा, फरेब, मक्कारी, बस यही कर सकते हो तुम. मला पण सांगत आहे की तुम्ही क्या आमचे वडिलांना मारून टाकणार आहे का, असं सगळी गोष्ट बोलून तुम्ही सांगा. झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती. जिस दिन से की तो माझा पती नाहीये, तुम्ही नाव हटवा. माझे मुलाबाळा सांगताय असं ट्रम्प कार्ड आहे त्यांच्याकडे. मी हमने तो अपनी जान रख दी थी तुम्हारी हथेली पर और तुमने इसे मेहंदी से बदल दिया. अरे काय सांगते, उद्या ऐसी वेळ पण येऊ शकते की मी पण सांगू शकते की नाही, हे तर सगळं झूट होता जे मी सांगत होती. हा, मी तो धनंजय मुंडेची लिव्ह इन रिलेशन. पण मला तुम्ही हे सांगा की मुलं तर त्यांचं नाव लावतात,
हा. आणि तुम्ही नाव लावू नका असं म्हणून काय मिळून जाणार आहे? काय मिळून जाणार आहे मला पण कळत नाही की त्यांना काय मिळून जाणार. आणि एक बात का ख्याल रखना कि जीवन में कभी भी कुछ भी तोड़ो का प्रकार में थाड़ी वाटका जो जीमा सब तोड़ो लेकिन किसी का विश्वास मत तोड़ना.